शकेल की नाही माहित नाही. पण ज्यावेळेस माझं लग्न ठरायचं होतं त्यावेळेस माझ्या आईकडे काहीच पैसे नव्हते आणि चांगलं स्थळ आलं म्हणून माझ्या आईने घरातले सगळे भांडे विकले पितळाचे. त्याच्यानंतर माझे आई वडील 50,000 हुंडे देण्यासाठी 500 रुपये प्रत्येकाने मागत होते. तो दिवस मी विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर 500 रुपये गोळा करून त्यांनी 50,000 रुपये हुंड्यासाठी जमा केले. आणि त्याच्यानंतर 6 महिने त्यांना 20,000 रुपये कमवण्यासाठी 6 महिने ऊस तोडावा लागत होता 20,000साठी. आणि ज्यावेळेस 20,000 फेडायला गेली होती ऊस तोडीला त्यावेळेस माझ्या आईला असं बाहेरचं बाधा झाली आणि ती झोपून ऊस बांधत होती. पण मी शाळेत जात असल्यामुळं मुलं शाळेत शिकत असल्यामुळे तिला मदत करायला कोणी जात नव्हतं. पण ज्यावेळेस मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेले त्यावेळेस माझी आई पूर्ण तब्येतीने तिचं 30 ते 35 किलो वजन होतं. पण जे ऊस असतं असं ऊस तोडायला माहित असेल की ती झोपून बांधायची, 2 मुळ्या बांधायची, परत उठायची. असं करत करत तिने ऊसतोडीचा प्रवास केला. आणि तिथून आल्याच्या नंतर पूर्ण पैसे व्याजाने काढून माझं लग्न लावलं. आणि खरंच तिला वाटलं चांगलं स्थळ मिळालंय आणि ह्या खुशीने खरंच खूप तिने चांगलं लग्न लावून दिलं. पण त्याच्यानंतर ज्या वेळेस माझी आई माझ्या सासरी भेटायला आली, आता सासर चांगलं भेटावं सगळ्याची इच्छा असते. पण माझ्या आईला माझ्या सासूने बाहेर दाराच्या बाहेर बसवलं आणि घरी येऊ दिलं नाही. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. माझी आई मी औरंगाबादला येताना वाटा लावायला आली होती आणि माझ्या आईला दाराच्या एवढ्या अंतरावर बसवलं होतं. मी माझ्या आईला सांगते तू घरी जा, वाटा लावायला येऊ नको. पण जोपर्यंत मी बसमध्ये बसत नाही तोपर्यंत माझी आई 3 तास जिथे डुकरं शेळ्या कुत्रे बसतात तिथं बसली माझ्यासाठी. आणि त्या दिवसापासून मी विषय ठरवलं होतं की माझ्या आईला मी इज्जत अशी देणार ना की ज्यांनी बाहेर बसवलंय. म्हणजे बोलण्यासारखं खरंच खूप आहे पण आई आपल्यासाठी खूप करू शकते. त्याच्यानंतर बोलण्यासारखं खरंच खूप आहे पण आई खरंच खूप महत्वाची असते. आणि आज सॉरी किती बोललं तरी कमीच आहे, बरोबर. सांगायला एवढं प्राऊड वाटतं की माय लाईफस्टाईल कंपनीने मला अशी संधी दिली, त्या बिझनेस मधून मला पैसा कमवण्याची संधी मिळाली. आज माझ्या आईला मी एक स्वतःची अंगठी करू शकले. माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि ते फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर, जावायचा एकही पैसा नाही. आणि हे ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर जी वेळ आली, माझ्या आई वडिलांवर जी वेळ आली ती माझ्या मुलीवर कधीच येणार नाही. हे मिशन घेऊन ह्या बिझनेसला पुढे नेत आहे. थँक्यू सर.